हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंग्लिश फ्लुएंट इंग्लिश लर्निंग ॲट नेक्स्ट लेवल. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्ससाठी बेल आयकनचं बटन दाबा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत एक नवीन टॉपिक, अतिशय महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी आहे. टॉपिकचं नाव आहे इंग्लिश वर्कशॉप 2.6 वर्ल्ड हेरिटेज. वर्ल्ड हेरिटेज हा धडा आपल्या 10व्या वर्गातील इंग्लिश कोर्स बुकमधील आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा धडा, याचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण बघणार आहोत. कंप्लीट आन्सर्स विथ एक्सप्लेनेशन यामध्ये असणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून जातील याची मी तुम्हाला खात्री देतो. म्हणून संपूर्ण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून. आपला पहिला प्रश्न दिलेला आहे मार्जिन क्वेश्चन्समध्ये. आज आपण मार्जिन क्वेश्चन्सपासून सुरुवात करत आहोत. वॉर्मिंग अप आणि चिटचॅट ॲक्टिव्हिटी आधीच आपण आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला वरती देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून आय बटनावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यावर संपूर्ण धड्याचं विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे, 2.6 वर्ल्ड हेरिटेज या धड्याचं, आणि त्यामध्ये चिटचॅटचे क्वेश्चनसुद्धा डिस्कस केलेले आहे. त्यामधीलच एक क्वेश्चन आपल्या याच एक्सरसाइजमध्ये समोर दिलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेलच. तो सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे, म्हणून त्याची चिंता नको. तर आता आपण सुरू करूया मार्जिन क्वेश्चन्सपासून. पहिला क्वेश्चन दिलेला आहे मार्जिनमध्ये, व्हॉट सिग्निफिकंट आस्पेक्ट्स शुड अ वर्ल्ड हेरिटेज साईट हॅव. याचा अर्थ असा होतो की कोणते सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचे, आस्पेक्ट्स म्हणजे पैलू वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये असणं आवश्यक आहे. What are the significant aspects a World Heritage Site should have? असा हा प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर दिलेलं आहे बघा. A World Heritage Site should have significant cultural or natural importance to humanity. म्हणजे एखाद्या जागतिक वारसा ठिकाणामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या, कल्चरल म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या त्यामध्ये मानवजातीला काहीतरी महत्त्वाचं असणं आवश्यक आहे. ही दोन पैलू त्यामध्ये असणे आवश्यक आहेत. दुसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट डू वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन्क्लूड. वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. इन्क्लूड म्हणजे समावेश असणे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन्क्लूड फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. हे याचं उत्तर आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कशाचा समावेश होतो. फॉरेस्ट म्हणजे जंगलं, लेक्स म्हणजे तळे, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारकं, बिल्डिंग्स म्हणजे इमारती, अँड सिटीज म्हणजे शहरं. तिसरा प्रश्न बघूया आपण, व्हाय डिड युनेस्को लॉन्च अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय, कॅम्पेन म्हणजे मोहीम, लॉन्च म्हणजे सुरू केली. युनेस्कोने 1959 आंतरराष्ट्रीय मोहीम का सुरू केली होती याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि उत्तर आहे, इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959. याचा अर्थ बघा, 1954 इजिप्तने अस्वान हायडॅम नावाचं एक मोठं धरण बांधण्याचा ठरवलेलं होतं, ज्यामुळे नाईल नदीचं पाणी ते नियंत्रित करू शकत होते आणि एकत्रित ते साठवू शकत होते त्या धरणामध्ये. परंतु या प्रोजेक्टमुळे काय झालं असतं, द इनिशियल प्लॅन म्हणजे सुरुवातीच्या या प्लॅनमुळे जे काही नाईल नदीचं व्हॅली दरीखोरे आहेत यांच्यामध्ये सगळं पूर आला असता पाणी साचल्यामुळे. म्हणून याचा परिणाम काय झाला असता, तर अबू सिम्बल टेम्पल्स हे आधी जुन्या पुरातन काळामधल्या काही मंदिरं त्या ठिकाणी होते, त्यांची नावं आहेत अबू सिम्बल. आपण धड्यामध्ये त्यांची चित्रसुद्धा बघितलेली आहेत. अँड स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, आणि इजिप्तचे स्मारक जे आहेत, हातांनी बनवलेली काही स्मारकं होती, ते सुद्धा त्यामध्ये धोक्यामध्ये आलेले होते. म्हणून टू प्रोटेक्ट द टेम्पल्स आणि आर्टिफॅक्ट्स, या मंदिरांचं आणि आर्टिफॅक्ट्स म्हणजे या सगळ्या हाताने बनवलेल्या ज्या काही स्मारकं किंवा बिल्डिंग्स होत्या यांचं संरक्षण करण्यासाठी युनेस्कोने 1959 आंतरराष्ट्रीय मोहीम आखली होती आणि ती सक्सेसफुलही झाली होती. समोरचे प्रश्न बघूयात आपण. चौथा प्रश्न आहे, व्हाय डिड अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. व्हाईट हाऊस कॉन्फरन्स म्हणजे अमेरिकेमध्ये असलेलं व्हाईट हाऊस आणि तिथे भरलेली ही कॉन्फरन्स म्हणजे परिषद
युनायटेड स्टेट्समध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट त्यांनी का स्थापन केलं होतं? विश्वस्त संस्था त्यांनी जागतिक वारसा विश्वस्त संस्था का सुरू केली होती? याचं उत्तर आहे अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साइट्स. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे जे ठिकाण होते यांचं संरक्षण करण्यासाठी व्हाईट हाऊसने परिषद भरवलेली होती. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड्स सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. त्यांनी फक्त युनायटेड स्टेट्समधलीच नव्हे तर पूर्ण जगातील सिग्निफिकंट महत्त्वाची नैसर्गिक आणि चांगल्या दिसण्यासाठी जे काही दृश्य ठिकाणं होती, पर्यटनीय स्थळ होती, त्यांचं सुद्धा संरक्षण करणं पूर्ण जगाच्या ठरवलेलं होतं. हे त्याचं उत्तर. क्वेश्चन नंबर 5 बघू. व्हॉट डज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ? वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये म्हणजे या समितीमध्ये कोणाचा समावेश असतो? कन्सिस्ट ऑफ म्हणजे समावेश असणे. उत्तर आहे बघा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. यामध्ये 21 देशांच्या प्रतिनिधींचा, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, 21 देशांच्या प्रतिनिधींचा समावेश होतो. दॅट आर इलेक्टेड फॉर 6 years. आणि यांची निवडणूक किती वर्षासाठी होती? नेमणूक 6 वर्षांसाठी होते. आणि कोणाकडून केल्या जाते? द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. वर्ल्ड जागतिक वारसा केंद्र जे आहे यांची सर्वसाधारण सभा ज्या ठिकाणी भरली जाते त्या सभेमध्ये यांची निवड केली जाते. समोरचा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी रिस्पॉन्सिबल फॉर? वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे ही रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार असणे. कशासाठी जबाबदार आहे? उत्तर आहे बघा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ही जबाबदार आहे फॉर एस्टॅब्लिशिंग ठरवण्यासाठी विच साइट्स विल बी लिस्टेड, कोणत्या साइट्सचा कोणत्या ठिकाणांचा समावेश हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये असणं आवश्यक आहे हे ठरवण्याचं काम हे वर्ल्ड हेरिटेज कमिटी करते किंवा त्याची जबाबदारी या कमिटीवर आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. 7 नंबरचा प्रश्न आहे मार्जिनमधला. When was the convention concerning the protection of world cultural and natural heritage adopted and by whom? जो वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेजचा मसुदा आहे हा कोणी आणि केव्हा मान्य केला ते सांगायचं आहे. उत्तर आहे बघा, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. 16 नोव्हेंबर 1972 मध्ये युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेमध्ये हा मसुदा जो होता प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, जागतिक नैसर्गिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा ठिकाणांचं प्रोटेक्शन करणे, त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी या युनेस्कोने आपल्या सर्वसाधारण परिषदेमध्ये 16 नोव्हेंबर 1972 या साली घेतलेली होती. समोरचा प्रश्न, हू मेक्स रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी? वर्ल्ड हेरिटेज समिती जी आहे, जागतिक वारसा समिती, यांच्याकडे शिफारसी कोण करतं? ज्या काही वर्ल्ड हेरिटेज साईट्स असतात, जागतिक वारसा ठिकाणं असतात, यांच्या शिफारसी कोण करतं ते सांगायचं आहे. बघूयात. इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स ही एक संस्था, अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन मेक्स रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. या ठिकाणी 2 आपल्याला दिसत असतील ज्या संस्था आहेत, 2 संस्था दिलेल्या आहेत. पहिला आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स ही एक संस्था, आणि दुसरी आहे द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन ही दुसरी संस्था. या 2 संस्था रिकमेंडेशन करतात म्हणजे शिफारस करतात वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे आपल्या या सगळ्या गोष्टींची. कोणती लिस्ट, कोणत्या लिस्टमध्ये वर्ल्ड हेरिटेज कमिटीने नाव टाकलं पाहिजे जागतिक वारसाचं हे ठरवण्याचं काम ते करत असतात. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पेरूज माशू पिशू एक्झाम्पल ऑफ? माशू पिशू हे जे पेरू इथलं ठिकाण आहे हे कशाचं उदाहरण आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे, पेरूज माशू पिशू इज वन ऑफ द मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट्स. हे एक मिक्स्ड असं वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. मिक्स्ड म्हणजे काय? दॅट इज अ साईट हॅव्हिंग बोथ कल्चरल अँड नॅचरल सिग्निफिकन्स टू ह्युमॅनिटी. ही अशी साईट जी सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या
दोन्ही बाजूंनी मानवजातीसाठी महत्त्वाची असते. ॲक्च्युली वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते, या 3 कॅटेगरीमध्ये त्यांनी आपल्या पूर्ण जागतिक वारसांना विभागलेलं आहे. एक आहे कल्चरल म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं, दुसरं आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं, आणि तिसरं आहे मिक्स्ड टाईप कल्चरल अँड नॅचरल बोथ, दिस इज द कॉम्बिनेशन. आणि माशू पिशू ही जी पर्वतावर बनवलेली मंदिरं आहेत, तर ती मंदिरं ही सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, आणि त्या पर्वतरांग आणि ते सगळं असल्यामुळे एक पुरातन संस्कृती त्या ठिकाणी आढळत होती, म्हणून नॅचरली सुद्धा ते महत्त्वाचं आहे आणि कल्चरली सुद्धा महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. समोर जाऊयात, आपण बघूयात काय दिलेलं आहे ते. इंग्लिश वर्कशॉप. आता इंग्लिश वर्कशॉपला आपण सुरुवात करत आहोत. इंग्लिश वर्कशॉप, आता महत्त्वाचे प्रश्न तुमच्या समोर येणार आहेत, म्हणून अतिशय बारकाईने तुम्ही ते लक्ष द्यायचं आणि हे सगळे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा काय दिलेलं आहे, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिवन बिलो विथ रेफरन्स टू वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आपल्याला आता इथे इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, काही वर्ष दिलेली आहेत आणि त्यांचे महत्त्व आपल्याला सांगायचे आहे. 1959 हे वर्ष दिलेलं आहे, 65, 68, 72 आणि 2009 अशी वर्ष आहेत. काय काय घडलं होतं त्या धड्याच्या साहाय्याने आपल्याला सांगायचं आहे. अतिशय सोपं आहे. बघूया त्याची उत्तर काय आहेत. तर पहिला 1959 मध्ये काय झालं होतं, युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स. युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मोहीम आखली होती अबू सिम्बल टेम्पल्स आणि जे काही आर्टिफॅक्ट्स होते यांना वाचवण्यासाठी ही केलं होतं त्यांनी 1959 मध्ये. 1965 मध्ये काय झालं होतं, व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन केली होती व्हाईट हाऊस कॉन्फरन्सने. त्यानंतर 1968 मध्ये द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन. इंटरनॅशनल युनियन जे आहे, आंतरराष्ट्रीय संघ नैसर्गिक संपत्तीचं संवर्धन, कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, हा जो संघ आहे या संघाने युनायटेड नेशन्स समोर आपल्या मसुद्यामध्ये जे स्टॉकहोममध्ये भरवण्यात आलेली होती त्यामध्ये सुद्धा या ज्या काही गोष्टी होत्या कल्चरल आणि नॅचरल इम्पॉर्टंट ज्या गोष्टी होत्या त्यांचं संरक्षण करण्याची ध्येय आपल्या त्या परिषदेमध्ये मांडली होती. हे कोणत्या वर्षात केलं होतं त्यांनी, 1968 मध्ये. 1972 मध्ये काय झालं होतं, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स. आपण याआधी पण बघितलेलं आहे आपल्या एका प्रश्नामध्ये मार्जिन क्वेश्चनच्या, की युनेस्कोने आपल्या सर्वसाधारण परिषदेमध्ये 1972 मध्ये जे काही आपले सांस्कृतिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणं होती यांचं संरक्षण करण्याचं ठरवलेलं होतं आपल्या मसुद्यामध्ये. आणि 2009 मध्ये काय आहे धड्यामध्ये दिलेलं, 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स वेअर लोकेटेड इन 148 कंट्रीज. 2009 पर्यंत 890 जागतिक वारसा ठिकाणं हे 148 देशांमधले नोंद झालेली त्या ठिकाणी आहेत. समोरचं बघूयात आपण. दुसरा प्रश्न जो आहे, नेम द फॉलोइंग. आपल्याला नावं सांगायची आहेत. द कंट्री वेअर माउंट हंशग्याम इज सिच्युएटेड. अशा देशाचं नाव सांगायचं आपल्याला ज्या ठिकाणी हा पर्वत आढळतो. हंशान नावाचा पर्वत आहे. उत्तर आहे चायना. चायनामध्ये तो आढळतो, तुम्हाला माहीतच आहे. बी, द फेमस डॅम इन इजिप्ट ऑन रिव्हर नाईल. नाईल नदीवर बांधलेला एक प्रसिद्ध डॅम धड्यामध्ये आलेलं. बरोबर, अस्वान हाय डॅम. तिसरा आहे, द प्लेस वेअर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड. मानवी पर्यावरणावर आधारित परिषद कुठे भरवण्यात आलेली होती. ठिकाण आहे स्टॉकहोम, स्वीडन. समोरचा आहे, द कंट्री इन विच द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर. कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट्स आढळतात ते सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे इटली. 40 पर्यंत तिथे आढळतात. द बॉडी विच कॅन एक्सक्लूड अ साईट फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. जागतिक वारसा ठिकाणामधून एखाद्या ठिकाणाचं नाव काढण्याचं काम, एक्सक्लूड म्हणजे वगळण्याचं काम कोण करू शकतं. उत्तर दिलेलं आहे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती, हे ते काम करू शकते. ही झाली यांची उत्तरं दुसऱ्या प्रश्नाची. चला वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्य आपल्याला कंप्लीट करायची आहेत. आपल्याला ओळी दिलेल्या आहेत, धड्याच्या साह्याने ते पूर्ण करायचं आहे आपल्याला. द वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन्क्लूड, पहिलं आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा. द वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन्क्लूड फॉरेस्ट. काय काय कोणत्या गोष्टींचा समावेश होतो.
फॉरेस्ट म्हणजे जंगल, लेक्स म्हणजे तळे, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक, बिल्डिंग्स म्हणजे इमारती, अँड सिटीज शहर. दुसरा आहे देर आर अराउंड ब्लँक वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन द वर्ल्ड. किती वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत पूर्ण जगामध्ये 2009च्या आकड्यानुसार? बरोबर उत्तर आहे 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन द वर्ल्ड. तिसरा आहे द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज टू लिस्ट द साईट्स ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं काम काय आहे? युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नावं टाकण्याचं, जे काही ठिकाणं असतील त्यांचं. द टेन्युअर ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज, वर्ल्ड हेरिटेज समिती जी आहे, जागतिक वारसा समिती, यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? बरोबर 6 वर्षाचा. पाचवा आहे वी कॅन गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स फ्रॉम इट्स. वर्ल्ड हेरिटेजबद्दल अजून माहिती आपल्याला कोणत्या ठिकाणावरून घेता येऊ शकते? शेवटच्या ओळीमध्ये दिलेलं आहे फ्रॉम इट्स वेबसाईट ॲट whc.unesco.org. करेक्ट. हे सगळे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरे याची सापडतील. समोर बघूयात आपण. समोरचा प्रश्न आपला आहे चौथा. कम्प्लीट द फॉलोइंग वेब बाय गिव्हिंग रिझन्स व्हाय वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर. वर्ल्ड हेरिटेज साईट्स या धोक्यामध्ये का आहेत याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यातली एक आपल्याला दिलेली आहे वॉर. ही वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची. वॉर म्हणजे युद्ध. वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर हा शेवटचा पॅराग्राफ आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये ही सगळी कारणं सांगितलेली आहेत. बाकीचं सुद्धा आपण कंप्लीट करूयात. उत्तर बघूया याचं काय आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर बिकॉज ऑफ अनकंट्रोल अर्बनायझेशन, अनियंत्रित शहरीकरण. 2 नंबर आहे नॅचरल डिझास्टर्स म्हणजे नैसर्गिक आपत्ती. 3 नंबर आहे हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, खूप टुरिस्टचं जी काही आहे गर्दी झालेली आहे, पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे त्या साईट्स ज्या आहेत त्या धोक्यामध्ये आलेल्या आहेत. समोर आहे ॲसिड रेन, हा एक प्रकार आहे ज्यामुळे ते धोक्यात आलेलं आहे. नंतर आहे ह्युमन एन्क्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण, मानवी अतिक्रमण त्या ठिकाणी. त्यानंतर वॉर, युद्ध आधीच झालेलं आहे. त्यानंतर पोचिंग म्हणजे शिकार, जे काही जंगलं वगैरे आहेत त्या जंगलांच्या ठिकाणी लोक जाऊन शिकार करतात, तर तिथले प्राणी मात्रा ज्या आहेत त्या धोक्यामध्ये आलेले आहेत. आणि शेवटचं आहे पोल्युशन म्हणजे प्रदूषण. या प्रदूषणामुळे सुद्धा यांचा जे काही आहे हानी या जागतिक वारसा ठिकाणांची होताना दिसते. ही सगळी त्याची उत्तर आहेत. समोर बघूयात आपण आता काय आहे. आन्सर इन युअर ओन वर्ड्स. आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहायची आहेत. इथे तर मी देतोय तुम्हाला उत्तर, परंतु स्वतः सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय दिलेलं आहे बघा. व्हॉट आर द ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. एखाद्या हिस्टॉरिकल साईट, जी काही ऐतिहासिक ठिकाण आहे, याचं जतन करण्याचं, प्रिझर्वेशन म्हणजे जतन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपली काय कर्तव्य आहेत ते आपल्याला सांगायची आहेत. उत्तर दिलेलं आहे बघा. फोर्ट्स, मॉन्युमेंट्स, स्टॅच्यूज और पॅलेसेस एक्सेट्रा आर कन्सिडर्ड ॲज हिस्टॉरिकल साईट्स. किल्ले असतील, स्मारकं असतील किंवा स्टॅच्यूज आहेत किंवा मूर्त्या ज्याला आपण म्हणतो, पॅलेसेस म्हणजे राजवाडे आहेत, हे सगळे काय आहेत हिस्टॉरिकल साईट्समध्ये कन्सिडर होतात. दे आर द सिम्बल ऑफ अवर एन्शियंट हिस्ट्री स्टँडिंग स्ट्रॉंगली सिन्स मेनी इयर्स. आणि ते आपल्या इतिहासाचा भाग आहे किंवा इतिहासाचं द्योतक आहे. आपल्यासमोर एक चिन्ह म्हणून त्या समोर दिसतात आपल्या इतिहासाचं. इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट अँड प्रिझर्व दम. आणि म्हणून याला आपली जबाबदारी आहे याचं संरक्षण करणं आणि जतन करणं. बट सम पीपल स्पॉइल द ब्युटी ऑफ दीज साईट्स बाय स्क्रॅचिंग और रायटिंग देअर नेम्स ऑन द वॉल्स और स्टॅच्यूज. परंतु काही लोक काय करतात की या भिंतींवर, या जागांवर, हिस्टॉरिकल साईट्सवर गेलं की यांच्या भिंतींवर आपले नावं किंवा काही लिहितात त्या ठिकाणी आणि ते खराब करतात. त्याचं वैभव जे काही आहे जुन्या लोकांनी बनवलेले आहेत किंवा मेहनतीने ते खराब करण्याचा प्रयत्न करतात. मेकिंग द साईट डर्टी बाय थ्रोईंग लेफ्ट ओव्हर्स एव्हरीवेअर इज द मोस्ट कंडमनेबल ॲक्ट वी डू ॲज अ टुरिस्ट. एक पर्यटक म्हणून आपण तिथे जे काही लेफ्ट ओव्हर्स म्हणजे खाल्लेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या फेकून देतो तिथे. एव्हरीवेअर इन द त्या ठिकाणी सगळ्या फेकलेल्या असतात त्या गोष्टी, कचरा करतो आपण. म्हणून पर्यटक म्हणून ही एक निंदनीय बाब आहे. कंडमनेबल म्हणजे एक निंदनीय बाब आहे आपल्यासाठी. आपण हे करायला नको. We should maintain cleanliness and should follow the ethics of tourism while visiting such places. आणि अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपण क्लीनलीनेस मेंटेन ठेवला पाहिजे. आपण तिथे स्वच्छता बाळगली पाहिजे. आणि टुरिझम, पर्यटक म्हणून आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत, कोणकोणत्या मॉरल गोष्टी आपण केल्या पाहिजे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. We should try to preserve these places by taking help from different local bodies and NGOs. म्हणून we should maintain cleanliness and should follow the ethics of tourism while visiting such places.
वी शुड ट्राय टू प्रिझर्व these प्लेसेस बाय टेकिंग हेल्प फ्रॉम डिफरंट लोकल बॉडीज अँड NGOs. म्हणून आपण या ठिकाणी स्वच्छता बाळगली पाहिजे आणि टुरिस्ट म्हणून आपली काय कर्तव्य आहेत ती सुद्धा समजून घेतली पाहिजे. आणि हे जे काही ठिकाणं आहेत, प्रिझर्व म्हणजे जतन करणे, या ठिकाणांचं जतन केलं पाहिजे. कोणाच्या साहाय्याने? डिफरंट लोकल बॉडीज, काही प्रशासकीय संस्था असतील आपल्या स्थानिक लेवलच्या, त्यांची मदत घेऊन आपण ते काम केलं पाहिजे. अँड NGOज म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, ज्या बिनसरकारी ज्या संस्था आहेत त्यासुद्धा या मदत करण्यासाठी तयार असतात, त्यांचीसुद्धा आपण मदत घेतली पाहिजे. समोर बघू आपण. समोरचा प्रश्न आहे आपला, व्हाय शुड वी प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आपण वर्ल्ड हेरिटेज साईट्स का प्रिझर्व केल्या पाहिजे, यांचं जतन का केलं पाहिजे? उत्तर आहे बघा, वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर द फुटप्रिंट्स ऑफ अवर फोरफादर्स. दे आर द लिव्हिंग पास्ट ऑफ द ग्लोरियस डीड्स ऑफ अवर अँसेस्टर्स. का केलं पाहिजे? कारण दे आर द फुटप्रिंट्स ऑफ अवर फोरफादर म्हणजे पूर्वज. आपल्या पूर्वजांचे पायांचे ठसे आहेत ते, म्हणजे इतिहास आहे तो आपला. दे आर द लिव्हिंग पास्ट ऑफ द ग्लोरियस डीड्स ऑफ अवर अँसेस्टर्स. ते एक काय म्हणतो आपण त्याला, की एक जिवंत भूतकाळ आहे आपल्यासमोर उपस्थित असलेला. आपल्या अँसेस्टर्स म्हणजे पूर्वजांनी काय केलेलं आहे, काय काय कृत्या केलेल्या होत्या, त्यांचा एक जिवंत इतिहास आपल्यासमोर मांडण्याचं काम हे गोष्टी करत असतात वर्ल्ड हेरिटेज साईट्स. द वंडरफुल स्कल्पचर्स, मॉन्युमेंट्स आर द ओनली फ्यू थिंग्स दॅट हेल्प अस टू नो द ग्लोरियस पास्ट ऑफ अवर नेशन. आणि या सगळ्या जागतिक वारसा ठिकाणांमुळे आपल्याला आपला इतिहास समजायला मदत होते. दीज स्कल्पचर्स, ज्या काही स्थापत्यकला आहेत, शिल्पकला आहेत, अँड मॉन्युमेंट्स आणि स्मारकं अँड फॉरेस्ट किंवा जंगलं आहेत, इन्स्पायर अस कंटिन्युअसली, ते आपल्याला नेहमी सदैव प्रेरित करत असतात. दे टीच अस हार्डवर्क, हे आपल्याला काय शिकवतात? मेहनत करणं शिकवतात. वेन वी लुक ॲट द ताजमहल, अजंता केव्ज, द ग्रेट वॉल ऑफ चायना एक्सेट्रा, आपण ज्यावेळेला ताजमहलकडे बघतो, अजंता केव्ज आहेत, अजंठा लेण्या आहेत, किंवा चायनाची भिंत आहे, हे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला त्यांनी किती मेहनतीने ते बनवलेलं आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. म्हणजे आपल्याला मेहनतीचं महत्त्व या गोष्टी सांगत असतात. सो वी मस्ट प्रोटेक्ट अँड प्रिझर्व दीज साईट्स. म्हणून आपण या ज्या काही जागतिक वारसा ठिकाणं आहेत यांचं संरक्षण आणि संवर्धन करायला हवं. उत्तर लिहिताना मित्रांनो नेहमी छोटी छोटी वाक्य तयार करून लिहिण्याचा प्रयत्न करायचा. क्रियापद वर्ब समोर आपल्या लक्षात असेल तर आपण नक्कीच वाक्य तयार करण्यासाठी चांगल्या पद्धतीने ते बनवू शकतो. वाक्य कसं तयार करायचं याचा एक व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, हाऊ टू मेक अ सेंटेन्स. यू कॅन रेफर दॅट व्हिडिओ ऑल्सो. मी वरती लिंक देतोय, आय बटनावर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आणि वाक्य कसं तयार करायचं हे तुम्ही तिथं बघू शकता. समोरचा आपण प्रश्न बघणार आहोत आता. सी, व्हॉट इज द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन प्रमोटिंग टुरिझम इन एनी कंट्री. एखाद्या देशामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट्सचा काय रोल आहे किंवा काय वाटा आहे प्रमोटिंग टुरिझम. एखाद्या देशामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी, प्रमोट करणे म्हणजे चालना देणे, समोर नेणे, पर्यटनाला समोर नेण्यासाठी जागतिक वारसा ठिकाणांचं काय योगदान आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मग इथे उत्तर दिलेलं आहे बघा, वर्ल्ड हेरिटेज साईट्स अट्रॅक्ट्स मोर टुरिस्ट फ्रॉम डिफरंट कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड टू द नेशन्स. कोणत्याही ठिकाणी आपण ज्यावेळेला जातो तर आधी बघतो, कोणत्या देशामध्ये जर फिरायचं असेल किंवा ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर आपण बघतो तिथं काय फेमस आहे, काय प्रसिद्ध गोष्ट आहे बा तिथे, ते आधी आपण बघत असतो. तर त्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समुळे लोक त्या प्रसिद्ध ठिकाणी भेट द्यायला येतात. द व्हिजिटिंग टुरिस्ट रिक्वायर मेनी थिंग्स लाईक हॉटेल्स फॉर स्टे, फूड अँड अदर थिंग्स. आणि हे जे काही व्हिजिटिंग टुरिस्ट असतात यांना हॉटेल्सची गरज असते, राहण्यासाठी, खाण्यासाठी अन्न लागतं किंवा बाकीच्या ज्या काही सोयीसुविधा लागत असतात. अ नेशन हॅज टू प्रोव्हाइड दीज थिंग्स टू द टुरिस्ट विच अल्टिमेटली हेल्प्स टू प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट टू नंबर ऑफ लोकल पीपल ऑफ द नेशन. आणि या गोष्टी जर आपण उपलब्ध करून दिल्या लोकांना, येणाऱ्या पर्यटकांना, तर नक्कीच देशाची सुद्धा भरभराट होईल आणि याच्यामुळे लोकांना रोजगारसुद्धा मिळू शकतो. एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार. मेनी कंट्रीज रिलाय टोटली ऑन टुरिझम टू फ्लरिश देमसेल्व्स. आणि भरपूर देश हे टुरिझमवर, थायलंडसारखा देश आहे, दुबईसारखा देश आहे, भरपूर हे लोक काय आहेत, हे टुरिझमवर स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर टुरिझम हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. म्हणून ज्या देशाला विकासाच्या दृष्टीने पर्यटन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून वर्ल्ड हेरिटेज साईट जर आपल्या देशामध्ये असतील तर लोक तिथं पर्यटक म्हणून येतील आणि नक्कीच आपल्या देशाला विकासासाठी चालना मिळू शकते. समोरचा प्रश्न बघूयात आपण कोणता आहे तो. रीड द फॉलोइंग ड्युटीज टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट अँड मेक सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ अवर ड्युटीज.
खाली दिलेले काही वाक्य आहेत बघा, शॉर्ट दिलेले आहेत, त्यांना आपल्याला मोठ्या वाक्यामध्ये तयार करायचं आहे. मुद्दे दिलेले आहेत, त्यांचं वाक्य तयार करायचं. कशासंबंधी मुद्दे आहेत? ड्युटीज म्हणजे कर्तव्य. टुवर्ड्स प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट, एखादं ऐतिहासिक ठिकाण जे आहे याचं संवर्धन करण्यासाठी, जतन करण्यासाठीचे कर्तव्य खाली दिलेली आहेत. सो वी हॅव टू मेक द सेंटेन्सेस आउट ऑफ द मेन पॉईंट्स दॅट आर गिवन ओव्हर हिअर. जे काही मेन पॉईंट्स खाली दिलेले आहेत यांचे आपल्याला सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. पहिलं करून दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्या साह्याने तुम्ही खालचे सुद्धा करू शकता वाक्य. ओबे रूल्स अँड रेग्युलेशन्स. ओबे म्हणजे पालन करणे, रूल्स अँड रेग्युलेशन्स नियमांचं पालन करा, असा एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. आपण त्याला एक मोठ्या वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करूयात. दिलेलं आहे बघा, विजिटर्स मस्ट ओबे द रूल्स अँड रेग्युलेशन्स डिस्प्लेड ॲट द एंट्रन्स. प्रवेशद्वारावर लिहिलेल्या नियमांचं पालन विजिटर्सनी केलं पाहिजे, जे काही पर्यटक आहेत यांनी केलंच पाहिजे. दुसरा आहे मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. यांची उत्तरात आपण समोर बघत आहोत. पहिलं आपण बघितलेलंच आहे, दुसरं बघतो आपण मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर. डिसिप्लिन म्हणजे शिस्त, शिस्तीचे पालन करा, नियमांचे आणि शिस्तीचे पालन करा. उत्तर जे दिलेलं आहे बघा, ऑल विजिटर्स मस्ट मेंटेन डिसिप्लिन अँड ऑर्डर ॲट द टुरिस्ट प्लेस. टुरिस्ट प्लेसच्या ठिकाणी आपण डिसिप्लिन, शिस्तीचं पालन केलं पाहिजे. तिसरं आहे मेंटेन क्लीनलीनेस. द टुरिस्ट शुड मेंटेन क्लीनलीनेस इन द एरिया. स्वच्छतेचं पालन आपल्याला करायचं आहे, पूर्ण वाक्यामध्ये लिहिलेलं आहे आपण. चौथा आहे यूज डस्टबिन्स अँड गार्बेज बॅग्स. विजिटर्स मस्ट यूज डस्टबिन्स अँड गार्बेज बॅग्स टू थ्रो लेफ्ट ओव्हर्स. कचरा पेटीचा किंवा गार्बेज बॅग्स असतील, कचरा टाकण्यासाठीच्या काही बॅग्स असतील, तर त्या ठिकाणी आपण जे लेफ्ट ओव्हर्स असतात, जे फेकून देण्याच्या गोष्टी आहेत, त्या आपण तिथे टाकू शकतो. कचरा इकडे तिकडे फेकायचा नाही. समोर आहे ऑब्झर्व सायलेन्स. शांतता पाळा. द टुरिस्ट मस्ट मेंटेन कम्प्लीट सायलेन्स टू प्रोटेक्ट द सँक्टिटी ऑफ द साईट. त्या जे काही ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, याच्या पावित्र्याचं, सँक्टिटी म्हणजे पावित्र्य, प्युरिटी, तर या सँक्टिटीचं पावित्र्य टिकवण्यासाठी सगळ्यांनी शांतता बाळगली पाहिजे. कारण आपण तिथे एकटे विजिटर्स नाही आहे, बाकीचे सुद्धा लोक आलेले आहेत, म्हणून शांततेने सगळ्यांनी ते बघायला पाहिजे. गोंगाट वगैरे नको. मेंटेन एन्व्हायरमेंटल सेफ्टी. समोरचा मुद्दा दिलेला आहे. पालन करायचं आपल्याला एन्व्हायरमेंटल सेफ्टी. संरक्षणाच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यांचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे. वाक्य दिलेलं आहे, विजिटर्स आर एक्सपेक्टेड टू मेंटेन एन्व्हायरमेंटल सेफ्टी टू बी सेफ ॲट द व्हिजिटिंग साईट. ज्या ठिकाणी आपण जातोय सुरक्षित राहण्यासाठी आपण ज्या काही आज्ञांचं पालन आहे, सुरक्षित राहण्यासाठीच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण फॉलो केल्या गेल्या पाहिजे. शेवटचा आहे प्रोटेक्ट अवर कंट्रीज हिस्ट्री ऑर हेरिटेज. आपल्या देशाच्या हिस्ट्री किंवा हेरिटेजला आपण संरक्षण केलं पाहिजे, इतिहासाचं संरक्षण केलं पाहिजे. इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट अवर कंट्रीज रिच हिस्ट्री ऑर हेरिटेज. हे आपलं कर्तव्य आहे की आपल्या देशाच्या इतिहासाचं किंवा वारशाचं संरक्षण करणे. समोरचा प्रश्न आपण बघूयात. 7वा प्रश्न दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट बाय चूजिंग फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो टू शो हाऊ एनी साईट ऑफ एनी कंट्री कॅन बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साईट. काय सांगितलेलं आपल्याला, कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. जो फ्लो चार्ट आहे तो फ्लो चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. एक चार्ट दिलेला आहे बाय चूजिंग फ्रॉम द ऑप्शन्स, आणि खाली ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्सचा उपयोग करून आपल्याला एखादी वर्ल्ड हेरिटेज साईट कशी तयार होते याच्या ह्या सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या स्टेप्स आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पहिलं त्यांनी दिलेलं आहे टेक अँड इन्व्हेंटरी म्हणून, की पहिले आधी यादी तयार करा. इन्व्हेंटरी तुम्हाला माहीत आहे, तात्पुरती यादी तयार करणे. ती यादी आपल्याला आधी तयार करायची असते. आणि खाली मग काही मुद्दे दिलेले आहेत बघा, आपल्यासमोर इथे दिसत असतील. हे जंबल सेंटेन्सेस बनवलेले आहेत. यांना आपल्याला योग्य कॅटेगरीमध्ये योग्य पद्धतीने कालानुक्रमे लावायचे आहेत, म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की एखादी वर्ल्ड हेरिटेज साईट बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते. बघूयात आपण याचं उत्तर. पहिलं आहे टेक अँड इन्व्हेंटरी. दुसरं आहे inclusion of the name of site for the nomination in a tentative list after an inventory in the country or the state. एखाद्या साईटचं जे काही नाव आहे इन्व्हेंटरी बनवल्यानंतर इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ अ साईट फॉर द नॉमिनेशन. नॉमिनेशन म्हणजे नामांकनासाठी त्या यादीमध्ये इन्व्हेंटरीमधून नाव घेतलं जातं, टेंटेटिव्ह लिस्टमधून. ही प्रोसेस होते. त्यानंतर आहे इन्क्लुजन ऑफ द नेम ऑफ अ साईट फ्रॉम द टेंटेटिव्ह लिस्ट टू द नॉमिनेशन फाईल. मग तिथूनच जी काही नॉमिनेशन फाईल तयार केलेली असते त्या नॉमिनेशन फाईलमध्ये ते नाव येतं
म्हणजे आधी इन्व्हेंटरी तयार करणं, मग त्या इन्व्हेंटरीमधून तात्पुरत्या यादीमधून एक नावं आपण सिलेक्ट करायची आहेत, कोणती नावं आपल्याला पाठवायची आहेत जागतिक वारसा यादीसाठी युनेस्कोकडे. मग ती त्याची फाईल आपल्याला नामांकन फाईलमध्ये त्याचं नाव येतं. त्यानंतरचं आहे रिव्ह्यू ऑफ द फाईल इन्क्लुडेड बाय द ॲडवायझरी बॉडीज. ज्या 2 बॉडीज आपण मार्जिन क्वेश्चनमध्ये प्रश्न बघितलेला आहे, त्या 2 बॉडीज ज्या आहेत ते मग त्याचं पुनर्विलोकन करतात, की कोणत्या पुनर्विलोकन, रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोकन करणे, ते बघतात की कोण बरोबर आहे किंवा नाही, नाव टाकलेलं कोणचं टाकायला पाहिजे किंवा नाही, त्या सगळ्या गोष्टी तपासून बघतात. 10 निकष बघतात ते. देन डिसिजन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आफ्टर रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेटेड फाईल. मग जागतिक वारसा समिती त्यावर विचारविमर्श करते की आपण यांचं नाव टाकलं पाहिजे किंवा नाही. आणि नंतर नेम ऑफ द साईट इज इन्स्क्राईब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्रायटेरिया. आणि मग त्या 10 निकषांपैकी एखाद्या निकषावर जर ते जागतिक वारसा ठिकाण हे एलिजिबल होत असेल, पात्र ठरत असेल, तर मग त्याचं नाव वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये युनेस्कोच्या टाकल्या जाते. इन्स्क्राईब म्हणजे नाव नोंद करणे. अशी ही पूर्ण प्रोसेस आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. समोरचा प्रश्न आहे मॅच द पेअर्स टू डिफाईन डिफरंट रोल्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. जागतिक वारसा ठिकाण जे आहेत यांचे काय काय कर्तव्य आहेत किंवा काय रोल आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये, याची आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. ए आणि बी कॉलम आपल्या समोर दिलेले आहेत. आपण उत्तरांकडे वळूया म्हणजे तुम्हाला लगेच कळून येईल. बघा, ए मध्ये दिलेला आहे आयडेंटिफाय कल्चरल अँड नॅचरल साईट्स. आयडेंटिफाय म्हणजे ओळख करणे, ओळख पटवणे. कल्चरल अँड नॅचरल साईट ज्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाणं आहेत हे आयडेंटिफाय करायचे. कशासाठी? ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अक्रॉस कंट्रीज. पूर्ण जगामधले वैश्विक मूल्य ज्यामध्ये आढळतील अशी मूल्य असलेल्या साईट्सला वर्ल्ड हेरिटेज साईट काय करते? नामांकन त्यामध्ये इन्क्लूड करते. आयडेंटिफाय साईट्स ऑफ स्पेशल इम्पॉर्टन्स फॉर एव्हरीवन. सगळ्यांना महत्त्वाच्या अशा साईट्स ज्या असतात त्यांचं आयडेंटिफिकेशन करणे, त्यांची ओळख पटवणे. आयडेंटिफाय साईट्स दॅट रिप्रेझेंट बेस्ट एक्झाम्पल ऑफ वर्ल्ड्स कल्चरल ऑर नॅचरल हेरिटेज. सांस्कृतिकदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची जे ठिकाणं असतात यांची ओळख पटवणे. युनेस्को सिक्स टू प्रिझर्व आउटस्टँडिंग साईट्स अँड नॅचरल रिसोर्सेस. युनेस्को काय करतं? संरक्षण करतं, जतन करतं ज्या साईट्स आहेत जगातल्या त्यांचं. वर्ल्ड हेरिटेज साईट्स शुड हॅव, याचं उत्तर आहे आय, रिलेव्हंट डेव्हलपमेंट प्लॅन पॉलिसीज. विकासात्मक ज्या काही गोष्टी आहेत यांची एक पॉलिसी त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट शुड प्रोटेक्ट दिस साईट्स. वर्ल्ड हेरिटेज साईट या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करण्याचं काम करते. वर्ल्ड हेरिटेज साईट सर्व ॲज अन ॲसेट फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. हा एक ठेवा आहे, ॲसेट म्हणजे ठेवा आहे, फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे, आणि इन्व्हेस्टमेंट, आणि आपलं जे काही योगदान आपण देत आहोत तर या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. जमा खर्च आहे आपला हा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे. आणि वर्ल्ड हेरिटेज साईट शुड इन्श्युअर ग्रीन, लोकल बेस्ड, स्टेबल अँड डिसेंट जॉब्स. कोणती जी जागतिक वारसा ठिकाण आहे यांनी खात्री पटवून द्यायला पाहिजे. इन्श्युअर म्हणजे खात्री पटवणे. ग्रीन, लोकल बेस्ड, स्टेबल अँड डिसेंट जॉब्स, अशी जे काही कामं उपलब्ध करून दिली पाहिजे लोकांना, जी स्टेबल असतील, स्थानिक लोकांना ती उपलब्ध करून दिली पाहिजे, आणि ज्याच्यातून पर्यावरणाला कोणतीच हानी होणार नाही अशी कामं उपलब्ध करून दिली पाहिजे. इट शुड ॲट लार्ज डेव्हलप टुरिझम. आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्सने काय केलं पाहिजे? टुरिझमला चालना दिली पाहिजे. टुरिझम म्हणजे पर्यटन, पर्यटनाला चालना देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. ही सगळी याची उत्तरं आहेत मॅच द पेअर्सची. समोर वळूया आपण. डू यू नो द डिफरन्स बिटवीन वर्ल्ड हेरिटेज और कल्चरल हेरिटेज. जागतिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा यांच्यामधला भेद तुम्हाला माहीत आहे का? फरक माहीत आहे का? रेफर टू अ डिक्शनरी और एन्सायक्लोपीडिया और रेफरन्स बुक्स और वेबसाईट और गुगल सर्च टू गेट द डिटेल मिनिंग. या सगळ्या गोष्टींचा डिटेल मिनिंगसाठी एखादी डिक्शनरी वगैरे असेल किंवा एन्सायक्लोपीडिया बघा किंवा वेबसाईटवर तुम्ही त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तर वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय याचं उत्तर बघा. व्हॉट इज वर्ल्ड हेरिटेज हे आपण डायरेक्टली युनेस्कोच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे, म्हणून तुम्हाला अतिशय योग्य अशी डेफिनेशन भेटू शकेल की वर्ल्ड हेरिटेज इज द डेझिग्नेशन फॉर प्लेसेस ऑन अर्थ दॅट आर ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू टू ह्युमॅनिटी. वर्ल्ड हेरिटेज हे एक
नामांकन आहे किंवा एक उपाधी आहे. एखाद्या ठिकाणाला या जमिनीवर उपलब्ध जे काही आपल्या पृथ्वीवर उपलब्ध ज्या काही ठिकाणं आहेत यांच्यासाठी दिलेली ही एक उपाधी आहे, ज्या ठिकाणांमध्ये आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे ह्युमॅनिटीसाठी, मानवतेसाठी जागतिक मूल्य ज्यामध्ये समावेश आहे, ज्या गोष्टींचा महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणांना ही उपाधी दिली जाते वर्ल्ड हेरिटेज म्हणून. and have been inscribed on the World Heritage List to be protected for future generations to appreciate and enjoy. आणि याच्या नावाची नोंद ही वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये केली जाते जागतिक वारसामध्ये. कारण काय की लोकांनी याचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, प्रोटेक्शन केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे फॉर फ्युचर जनरेशन्स, येणाऱ्या पिढ्यांसाठी, टू अप्रिशिएट अँड एन्जॉय. अप्रिशिएट म्हणजे स्तुती करणे अँड एन्जॉय म्हणजे आनंद घेणे त्या गोष्टीचा. Places as diverse and unique as the pyramids of Egypt, the Great Barrier Reef in Australia, Galapagos Islands in Ecuador, the Taj Mahal in India, the Grand Canyon in the USA, or the Acropolis in Greece are examples of the 1007 natural and cultural places inscribed on the World Heritage List to date. आणि ही उदाहरणं दिलेली आहेत आपल्यासमोर. इजिप्तचं पिरॅमिड असेल, ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामधलं असेल, ही सगळी ताजमहल आपल्या इंडियाचं आहे. हे सगळे ठिकाणं आहेत, एक्झाम्पल्स, आपले उदाहरणं आहेत वर्ल्ड हेरिटेज साईट्सचे. आणि आजपर्यंत 2009 नुसार 890 होती, परंतु आत्तापर्यंत 1007 ठिकाणांची नावं ही जागतिक वारसा यादीमध्ये टाकण्यात आलेली आहे. ही वेबसाईट दिलेली आहे तुमच्यासमोर. या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही आपल्या त्या ठिकाणी जाऊ शकता आणि ही डेफिनेशन तुम्ही बघू शकता. हे झालं वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय. तर कल्चरल हेरिटेज म्हणजे काय हे आता आपण बघणार आहोत. व्हॉट इज कल्चरल हेरिटेज? कल्चरल हेरिटेज इन एक्सप्रेशन ऑफ द वेज ऑफ लिव्हिंग डेव्हलप्ड बाय अ कम्युनिटी अँड past living developed by a community and passed on from generations to generations, including customs, practices, places, objects, artistic expressions and values. कल्चरल हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा कोणता? एक्सप्रेशन ऑफ द वेज ऑफ लिव्हिंग, लोकांचं राहण्याचं जे काही गोष्टी आहेत जागतिक. लिव्हिंग डेव्हलप्ड बाय अ कम्युनिटी, एखाद्या समाजाने आपली राहण्याचं जे काही गोष्टी असतात, एक पद्धत असते ती डेव्हलप करणं. अँड पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, एका जनरेशनकडून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतरित केल्या जाते. इन्क्लुडिंग कस्टम्स, यामध्ये चालीरीती आहेत. प्रॅक्टिसेस, काही रूढी असतील त्यासुद्धा याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. प्लेसेस, काही ठिकाणं आहेत त्यांचासुद्धा समावेश होतो. ऑब्जेक्ट्स आहेत, काही मूर्ती वगैरे असतील त्या मूर्त्यांचा समावेश यामध्ये होतो. आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स अँड व्हॅल्यूज, काही गोष्टी ज्या आहेत कलात्मक दृष्टीने महत्त्वाची असू शकतात, तर त्या कलात्मक गोष्टींचा सुद्धा समावेश यामध्ये होतो. ते आणि मूल्य आहेत, काही मूल्य आहेत, या मूल्यांचा सुद्धा समावेश या कल्चरल हेरिटेजमध्ये होतो. म्हणजे आपल्या जगण्याची पद्धत, आणि तो लोकांमध्ये वारसा म्हणून लोकांकडे पाठवण्यात आलेला आहे. आता आपलं जे काही पूजाविधी आहेत किंवा आपली प्रेयर करण्याची जी पद्धत आहे हे सुद्धा एक कल्चरल हेरिटेजमध्येच येतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मध्ये आपल्याला ते दिल्या गेलेलं आहे. सो दिस इज कॉल्ड कल्चरल हेरिटेज. समोर बघूयात आपण काय आहे अर्थ आपला. तर पुढचा प्रश्न कोणता आहे तो बघूया आपण. फॉलोइंग आर द वेज टू प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ट्रान्सफर दिस पॉईंट्स इन टू अ स्मॉल पॅरेग्राफ अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. जागतिक वारसा ठिकाणांचं जतन कसं केलं पाहिजे याची काही मुद्दे खाली दिलेली आहेत. या मुद्द्यांचं एका पॅरेग्राफमध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे. पहिला मुद्दा दिलेला आहे प्रॅक्टिकल कन्झर्वेशन ऑफ पोस्टेरिटी. पोस्टेरिटी म्हणजे वंशज, पिढी. म्हणजे आपण जे काही वारसा आहे आपल्या पिढीने त्याचं जतन केलं पाहिजे. ह्युमन ॲनिमल ट्रेसपासिंग आहे, मानवी किंवा प्राण्यांचं अतिक्रमण असेल किंवा घुसखोरी असेल. अनमॉनिटर्ड और अनकंट्रोल्ड अनरिस्ट्रिक्टेड ॲक्सेस, अनियंत्रित एखाद्या जागतिक वारसा ठिकाणाच्या ठिकाणी अनरिस्ट्रिक्टेड ॲक्सेस म्हणजे लोक जात असतील, शिकार करत असतील, हे योग्य नव्हे. थ्रेट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नेग्लिजन्स, आणि थ्रेट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नेग्लिजन्स, प्रशासनिक स्तरावर काही लोक दुर्लक्ष करतात आणि याचा धोका निर्माण होतो त्या जागतिक वारसा ठिकाणावर. तर याचं एक आता आपल्याला पॅरेग्राफमध्ये रूपांतर करायचं ते बघूयात आपण.
आउट ऑफ साईट वर्ल्ड हेरिटेज साईट असं टायटल आपण दिलेलं आहे आणि त्याचा एक पॅराग्राफ आपण तयार केलेला आहे, तो आता आपण बघूयात. इनफ इज इनफ, नो मोर डॅमेजेस टू अवर वर्ल्ड हेरिटेज साईट्स. पुरे झालं, आता कोणत्याच पद्धतीचं डॅमेज किंवा धोका आपण वर्ल्ड हेरिटेज साईट्सला किंवा जागतिक वारसा ठिकाणांना होऊ देणार नाही. इट इज सॅडनिंग टू सी द कंडिशन्स ऑफ अवर हेरिटेज प्लेसेस वेन दे आर डॅमेज्ड बाय ह्युमन ऑर ॲनिमल ट्रेसपासिंग. मानवाच्या किंवा प्राण्यांच्या घुसखोरीमुळे जे काही आपल्या जागतिक वारसा ठिकाणांची दुर्दशा होते हे खूप वाईट आहे. सॅडनिंग म्हणजे वाईट, दुःखदायक आहे. दीज साईट्स आर अवर नॅशनल प्राईड. हे जे काही ठिकाण आहेत हे काय आहेत, आपलं गर्व आहे, आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. अँड वी आर सो मच इग्नोरंट टुवर्ड्स द फॅक्ट दॅट दे आर इन डेंजर नाउडेज. परंतु हे आपलं अभिमान असून सुद्धा आपण या जागतिक वारसा ठिकाणांकडे लक्ष देत नाही. It is we as the citizen of the nations responsible for preserving and protecting the heritage sites as they are symbol of our rich history and deeds of forefathers. आणि आपली जबाबदारी आहे सिटीजन म्हणून, नागरिक म्हणून जबाबदार आहोत आपण या सगळ्या गोष्टींना प्रिझर्विंग म्हणजे जतन करणे आणि संरक्षण करण्यासाठी. इट टेक्स मेनी इयर्स टू क्रिएट अ मॉन्युमेंट अँड मॉन्युमेंट टू स्टँड इट्स ओन अनडाउटेडली टिल डेट. आणि खूप वर्ष लागतात एखादं स्मारक तयार करण्यासाठी आणि एका मॉन्युमेंटला, एखाद्या स्मारकाला आजपर्यंत न झुकता अथकपणे एकाच ठिकाणी उभं राहून इतिहासाची साक्ष देणे यासाठी सुद्धा भरपूर दिवस लागतात. बट इट टेक्स फ्यू पीपल अँड फ्यू डेज टू डिटेरिओरेट इट्स कंडिशन. परंतु खूप कमी लोक खूप काही कमी वेळेमध्ये या सगळ्या गोष्टींची दुर्दशा करू शकतात. डिटेरिओरेट म्हणजे सर्वनाश करणे. वी शुड हिंडर द अनमॉनिटर्ड ऑर अनकंट्रोल ॲक्सेस ऑफ ह्युमन टू दीज साईट्स. म्हणून आपण हिंडर म्हणजे थांबवलं पाहिजे. वी शुड स्टॉप द अनमॉनिटर्ड, अनियंत्रित, अनकंट्रोल्ड ॲक्सेस टू ह्युमन टू दीज साईट्स. जे काही अनियंत्रितपणे लोक तिथे घुसखोरी करतात, ते जे काही जागतिक वारसा ठिकाण आहे ज्या ठिकाणी योग्य वागणूक तिथे त्यांची नसते, ते हे सगळं थांबवलं गेलं पाहिजे. विथ द हेल्प ऑफ लोकल ॲज वेल ॲज इंटरनॅशनल बॉडीज लाईक युनेस्को, वी शुड स्टॉप दीज ट्रेसपासिंग अँड डेव्हलप दीज साईट्स फॉर द फ्युचर जनरेशन्स टू विटनेस द पास्ट ऑफ देअर फोरफादर्स. म्हणून विथ द हेल्प ऑफ लोकल ॲज वेल ॲज इंटरनॅशनल बॉडीज, युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय बॉडीज ज्या आहेत यांची मदत घेऊन आपण याचं संरक्षण करू शकतो. आवर कंट्रोल इज व्हेरी इसेन्शियल इन ऑर्डर टू रिटर्न ग्रँजर ऑफ द पास्ट टू दिस साईट्स. आणि आपलं नियंत्रण या जागतिक वारसा ठिकाणांवर खूप महत्त्वाचं आहे. या वारसा ठिकाणांना पुन्हा जे गतवैभव, ग्रँजर म्हणजे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचं काम आपण करू शकतो. समोर बघू आपण. Find from the text minimum 8 words related to cultural heritage and make a word register. Arrange them in an alphabetical order. 8 शब्द आपल्याला कल्चरल हेरिटेज संबंधीचे शोधायचे आहेत आणि त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. ठीक आहे, बघूयात आपण त्याची उत्तरं. पहिला आहे आर्ट, दुसरा आहे आर्टिफॅक्ट्स, तिसरा आहे कल्चर, चौथा आहे लिटरेचर, पाचवा आहे मॉन्युमेंट्स, सहावा आहे साईट्स, टेम्पल्स अँड टेरिटरी. आपण सगळे हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सुद्धा लावलेले आहे. 12वा प्रश्न बघूया. लुक ॲट द वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. खाली शब्द बघा आणि त्यांचे मिनिंग सुद्धा बघा आणि आपल्याला अंडरलाईन करायचे करेक्ट अल्टरनेटिव्हला. जे योग्य उत्तर असेल त्याला आपल्याला अंडरलाईन करायचे. पहिलं दिलेले डिटरमाइन. डिटरमाइन म्हणजे निश्चित करणे. ठीक आहे, आता थिंक ओव्हरचा काय, विचार करणे. डिसाईड म्हणजे निर्णय घेणे. आस्क फॉर म्हणजे विचारणे. लुक ओव्हर म्हणजे बघणे. तर डिसाईड म्हणजे निर्णय घेणे किंवा निश्चित करणे. याचं उत्तर आहे डिसाईड. दुसरं आहे मॉन्युमेंट म्हणजे स्मारक. याच्यातलं कोणतं उत्तर असू शकते. स्टॅच्यू म्हणजे पुतळा, पिल्लर तुम्हाला माहीतच आहे. मेमोरियल बिल्डिंग म्हणजे स्मारक होतं आणि फोर्ट म्हणजे किल्ला. तर याचं उत्तर येईल मेमोरियल बिल्डिंग. त्यानंतर सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचे. क्लेवर म्हणजे हुशार, इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक, सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर आणि इम्पॉर्टंट म्हणजे आवश्यक म्हणजेच इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट महत्त्वाचे. डिझास्टर म्हणजे आपत्ती. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. याचं उत्तर समोर बघूया आपण. कॅलॅमिटी त्याचं उत्तर आहे. इन्सिडंट म्हणजे घटना आणि कॅलॅमिटी म्हणजे एखादी आपत्ती ज्याला आपण म्हणतो ते, आणि ॲक्सिडेंट म्हणजे तर अपघात होतो. अशा पद्धतीने याची उत्तर येतात. समोरचा प्रश्न बघूया आपण. Rewrite the following sentences using not only but also and as well as in 2 separate sentences. पुढे जे वाक्य दिलेले आहेत यांना आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज अशी
दोन वाक्यांमध्ये त्यांना कन्वर्ट करायचं आहे. पहिलं दिलेलं आहे बघा, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. खूप मोठं वाक्य, आपण लगेच हे वाक्य बघून घाबरू शकतो की बा मी काय लिहू आता याच्यामध्ये, किती कठीण दिसते हे वाक्य आपल्याला. तर घाबरून जाण्याचं काम नाही आहे. नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज हे जे आहे कंजंक्शनचा प्रकार आहे. कोरिलेटिव्ह कंजंक्शन सारखे ते काम करतात. आणि कंजंक्शन काय करतं, दोन गोष्टींना जोडण्याचं काम करतं. कोणत्या दोन गोष्टींना? नाऊन, दोन नाऊनला जोडण्याचं काम, दोन वर्बला जोडण्याचं काम, किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब या चार गोष्टी आहेत यांना जोडण्याचं काम ते करतात. तर कंजंक्शन हे कधी दोन नाऊनलाच कनेक्ट करतं किंवा सेंटेन्सला कनेक्ट करतं. तर इथे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स जे आहेत ते सुद्धा दोन नाऊन किंवा दोन वर्ब किंवा दोन ॲडवर्ब किंवा दोन ॲडजेक्टिव्हला हे करत असतील, कनेक्ट करत असतील. तर एवढं मोठं वाक्य दिलेलं आहे, तर आपल्याला हे बघायचं कोणत्या गोष्टीने कोणाला, कोणत्या कंजंक्शनने दोन गोष्टींना कनेक्ट केलेला आहे. बघू आपण, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स. म्हणजे पहिलंच आपल्या सुरुवातीच्याच वाक्यामध्ये दिसतंय बघा, युनेस्को आणि द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स ह्या दोन गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. तर यांच्यासाठी आपल्याला आता बट, नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज हे दोन जे आहेत कंजंक्शन वापरायचे आहेत. कसे ते बघूयात आपण, त्याचं उत्तर समोर दिसेल तुम्हाला आता. Not only UNESCO but also the International Council on Monuments initiated draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. बघा काय केलेलं आहे, फक्त अँड काढला, त्या ठिकाणी बट ऑल्सो टाकलं, म्हणजे एक समस्या मिटली आपली. युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल. आणि जी पहिली गोष्ट आलेली आहे जोडण्यासाठीची, त्याच्या आधी नॉट ओनली टाकलं. आता आपण युनेस्को आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स या दोन संस्था आहेत, यांची नावं आहेत, हे जोडल्या गेलेली आहेत. तर ते बघा, म्हणून काय टाकलेलं आपण, त्याच्या आधी जे पहिलं जी गोष्ट आहे जी जोडल्या गेलेली आहेत कंजंक्शन, त्याच्या आधी नॉट ओनली टाकायचं आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो टाकायचं आणि वाक्यातलं अँड काढून टाकायचं आणि मग वाक्य लिहायचं जसंचं तसं. नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, असं त्याचं उत्तर येतं. आता ॲज वेल ॲज बघूया आपण. अतिशय सोपं आहे, घाबरून जाण्याचं काम नाही आहे. ॲज वेल ॲज ही तितकंच सोपं आहे. आपण बघितलं ना, अँड आहे म्हणून या ठिकाणी कोणत्या दोन गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, अँडने युनेस्को आणि इंटरनॅशनल काउन्सिल. फक्त अँड काढून ॲज वेल ॲज टाकायचं, वाक्य झालं. युनेस्को ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. अशा पद्धतीने हे वाक्य लिहायचं आहे. समजलं असेल तुम्हाला. दुसरं वाक्य बघू आपण. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स. पुन्हा आलं अँड, यामध्ये तुम्हाला इथे अँड दिसत असेल. मग जसं आधी सांगितलं, अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो टाकायचं आणि जी पहिली गोष्ट आहे त्याच्या आधी नॉट ओनली टाकायचं. आता आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग हे दोन गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, ठीक आहे. म्हणून आयडेंटिफाईंगच्या आधी नॉट ओनली टाकलं तर नॉट ओनलीचं वाक्य पूर्ण होऊन जाईल आपलं. असं, द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर नॉट ओनली आयडेंटिफाईंग बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साईट्स. अँड काढून टाकला. आणि ॲज वेल ॲजचं वाक्य तर खूप सोपं आहे. जे आपण पहिलं वाक्य बघितलेलं आहे याच्यातले अँड काढून टाकायचं आणि ॲज वेल ॲज ठेवायचं, फक्त त्या ठिकाणी टाकायचं आहे. वाक्य तुमचं तयार. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग ॲज वेल ॲज नॉमिनेटिंग न्यू साईट्स. कळलं. तिसरं आता, ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना. बघा, दोन जोडल्या गेले नावं, अँड आलं पुन्हा मध्ये, आर कल्चरल साईट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. आता तुम्हाला करता येईल याचं बघा. सुरुवातीलाच मग आता आपल्याला पुन्हा ओपेरा हाऊसच्या आधी काय टाकायचं, नॉट ओनली ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया बट ऑल्सो द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साईट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. किती मोठं वाक्य असलं तरी ते आयडेंटिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे की कोणत्या दोन गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत अँडने किंवा इतर कंजंक्शनने, आणि त्यानुसार वाक्य लिहायचं. आता ॲज वेल ॲजचं वाक्य अँड काढायचं, त्या ठिकाणी ॲज वेल ॲज टाकायचं आहे. वाक्य सरळ. ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया ॲज वेल ॲज द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साईट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. चौथं वाक्य, वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल. दोन शब्द आले, कल्चरल आणि नॅचरल. ॲडजेक्टिव्ज आहेत. नॉट ओनली येईल आता आपलं, वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज.
ॲज वेल ॲजचं वाक्य वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल ॲज वेल ॲज नॅचरल एरियाज. समोरचं आहे टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स. अँडने टेम्पल्स आणि आर्टिफॅक्ट्स दोन गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत म्हणून आपण नॉट ओनली त्या ठिकाणी टाकलं. ॲज वेल ॲज अँड काढून ॲज वेल ॲज टाकायचं आहे टू प्रोटेक्ट द टेम्पल्स ॲज वेल ॲज आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. समोर जाऊया. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस रिप्लेसिंग ॲज सून ॲज बाय नो सूनर दॅन. ॲज सून ॲज काढायचं आहे आपल्याला आणि नो सूनर दॅन टाकायचं आहे. द फ्रेज नो सूनर मस्ट ऑलवेज बी फॉलोड बाय अन ऑक्झिलरी ऑर हेल्पिंग वर्ब. कसं आहे आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं बघा त्यांनी. ॲज सून ॲज ही केम दे ऑल गिव ॲन ॲप्लॉज. नो सूनर दॅन हे सुद्धा एक कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे. आधी नो सूनर येतं आणि नंतर दॅन येतं. दॅन हे कॉमाच्या ठिकाणी दोन वाक्य जोडण्याचं काम करत आहे बघा. तर कॉमाच्या ठिकाणी नेहमी दॅन टाकायचं असतं म्हणजे दोन वाक्य जोडल्या जातील आणि नो सूनर ॲज सून ॲजच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे आणि नंतर जे काही आहे सब्जेक्ट गेला पाहिजे. बघा आता कसं केलेलं आहे ते बघू आपण. हे वरचं वाक्य बघा. ॲज सून ॲज ही केम दे ऑल गिव्ह ॲन ॲप्लॉज. नो सूनर डिड ही कम दॅन ऑल गिव्ह ॲन ॲप्लॉज. या ठिकाणी आता हा कॉमा नको पाहिजे होता. नो सूनर डिड ही कम दॅन ऑल गिव्ह ॲन ॲप्लॉज या पद्धतीने ॲज सून ॲज काढला त्या ठिकाणी नो सूनर टाकलं. आता हे डीड कसं आलं कारण हे वाक्य ही केम इथे हेल्पिंग वर्ब नाही आहे. हेल्पिंग वर्ब उपलब्ध असतं तर आपण हेल्पिंग वर्ब लगेच घेतलं असतं परंतु ही केम सिम्पल पास्ट टेन्स आहे. हेल्पिंग वर्ब कोणतं वापरलं जातं ज्यावेळेला आपण एखादं निगेटिव्ह वाक्य तयार करतो त्यावेळेला डीड हे वापरतो आपण म्हणून डीड हे हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे. नंतर ही आणि मग केमचं कम झालेलं आहे म्हणून वाक्य झालं नो सूनर डीड ही कम देन ऑल गिव्ह ॲन ॲप्लॉज. दुसरं वाक्य बघू आपण. ॲज सून ॲज द बिल इज पास्ड इट विल बिकम ॲन ॲक्ट. आता इथे आपल्याला हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे बघा इज म्हणून काही टेन्शन येणार नाही आपल्याला. बघा नो सूनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम ॲन ॲक्ट. हॅलो नो सूनर इज द बिल पास्ड दॅन इट विल बिकम ॲन ॲक्ट. वाक्य असं कंप्लीट होतं. दुसरं वाक्य ॲज सून ॲज द थीफ एक्स्केप्ड द फॅमिली इन्फॉर्म्ड द पोलीस. थीफ म्हणजे चोर जसा एस्केप झाला निघून गेला तिथून निसटला फॅमिलीने लगेचच पोलिसांना इन्फॉर्म केलं कळवलं म्हणून वाक्य कसं होतं नो सूनर डिड द थीफ एस्केप. आता पुन्हा डिड का आलं. एस्केप्ड हे सेकंड फॉर्म आहे वर्बचं सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य म्हणून डिड आहे. नंतर द थीफ आणि एस्केपचं ईडी निघून जाईल. नो सूनर डिड द थीफ एस्केप कॉमा निघाला दॅन टाकलं आणि पूर्ण वाक्य जसंच तसं दॅन द फॅमिली इन्फॉर्म्ड द पोलीस. सी आहे ॲज सून ॲज यू हॅव फिनिश्ड यू कॅन सबमिट युअर आन्सर पेपर्स. तर यू हॅव फिनिश्ड आलेलं आहे बघा. आपल्याला ॲज सून ॲज काढायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी नो सूनर टाकायचं आहे. इथपर्यंत होऊन जाईल नो सूनर. आता इथे हेल्पिंग वर्ब हॅव आलेलं आहे म्हणून हॅव आधी घ्यायचं. नो सूनर हॅव यू फिनिश्ड कॉमा काढून दॅन बाकीचं वाक्य जसंच तसं. नो सूनर हॅव यू फिनिश्ड दॅन यू कॅन सबमिट युअर आन्सर पेपर्स. समोरचं वाक्य ॲज सून ॲज दे कॅन मॅनेज दे शुड चेंज देअर हाऊस. पुन्हा तसंच ॲज सून ॲज काढायचं नो सूनर टाकायचं. हेल्पिंग वर्ब कॅन आलेलं आहे ते घ्यायचं. त्यानंतर वाक्य नो सूनर कॅन दे मॅनेज दॅन दे शुड चेंज देअर हाऊस. ॲज सून ॲज द बेल विल रिंग द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट. पुन्हा तसंच विल हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. नो सूनर विल द बेल रिंग दॅन द स्कूल असेंब्ली विल स्टार्ट असं याचं उत्तर येईल. समोर बघू आता आपण पुढचा प्रश्न. प्रिपेअर अ टुरिझम लिफलेट ऑन एनी ऑफ द फॉलोइंग. यू मे रेफर टू द पॉइंट्स गिवन इन वॉर्मिंग अप युअर होम टाउन, अ हिस्टॉरिकल प्लेस, अ प्लेस ऑफ नॅचरल ब्युटी और अ प्लेस ऑफ पिलग्रिमेज. तुम्हाला आता टुरिस्ट लिफलेट तयार करायचं आहे. पर्यटनासाठी एखाद्याला एखादं पत्रक ज्याला आपण म्हणतो ते तयार करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी चिटचॅटमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. आपण त्यावर डिस्कस केलेलं होतं. त्या पॉईंट्सच्या आधारे वॉर्मिंग कपमध्ये जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांच्या आधारे आपण एक टुरिस्ट लिफलेट तयार करणार आहोत. कशावर करायचं आहे. युअर होम टाउन तुमचं राहतं ठिकाण जे काही आहे गाव किंवा शहर असेल त्याबद्दल किंवा हिस्टॉरिकल प्लेस एखादं ऐतिहासिक ठिकाण किंवा प्लेस ऑफ नॅचरल ब्युटी किंवा एखादं नैसर्गिक ठिकाण किंवा अ प्लेस ऑफ पिलग्रिमेज किंवा एखादं देवस्थान असेल ते त्याच्याबद्दल तुम्हाला टुरिस्ट लिफलेट तयार करायचं आहे. कोणत्या मुद्द्यांच्या साहाय्याने आपल्याला हे करायचं आहे.
हे करायचं आहे आपल्याला वॉर्मिंग अपच्या साहाय्याने. ठीक आहे, बघूयात आपण ते कसं तयार करायचं आहे. ते तर हे सुद्धा सोपी ॲक्टिव्हिटी. आपण अजंठा केव्जबद्दल घेतोय माहिती. बघा, आपण सिलेक्ट केलेलं आहे अजंठा केव्ज. लोकेशन आधी बघायचं आपल्याला. नियरेस्ट रेल्वे स्टेशन जळगाव 60 किलोमीटर दिलेलं आहे. नियरेस्ट एअरपोर्ट औरंगाबाद 110 किलोमीटर. नियरेस्ट बस स्टँड कोणतं आहे? जळगाव 60 किलोमीटर. हे जवळचे ठिकाणं. जे पर्यटनास्थळ आपण घेतलेलं आहे याच्यापासून जवळचं रेल्वे स्टेशन किती किलोमीटर अंतरावर आहे. एअरपोर्ट असेल जवळचं तर ते किती किलोमीटरवर आहे ते टाकायचं आहे. बस स्टँड किती किलोमीटर अंतरावर आहे ते सांगायचं आहे. फेमस जे काही असेल तिथं पोहोचण्यासाठीचं ते. त्यानंतर टॉप 5 स्पॉट्स टू विजिट. आता अजंठा केव्जमध्ये टॉप 5 स्पॉट्स कोणते आहेत? केव्ज आहेत. तिथे एकच ठिकाण आहे केव्ज आहेत म्हणून. काय तर केव 1 and 2, केव 3 to 5, केव 6, केव 7 and 8, केव 9 and 10 हे ठिकाणं आहेत. ह्या लेण्या आहेत. या प्रत्येक लेणीचं एक वैशिष्ट्य आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. मग यांचे स्पेशल फीचर्स काय आहे या स्पॉट्सचे? द केव्ज वेअर बिल्ट इन 2 phases. या 2 फेजमध्ये बनवलेले आहेत. द फर्स्ट फेज स्टार्टेड फ्रॉम अराउंड 2nd BCE and the second phase started from around 480 or 650 AD. The caves mainly belong to Buddhists as there are many pictures, idols and pictorial tales that tell about Buddha and his rebirth. बुद्ध आणि त्यांच्या जन्माबद्दलच्या कथा या लेण्यांमध्ये कोरून सांगितलेल्या आहेत. त्याचा काळ दिलेला आहे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये ते तयार केलेले आहेत. तर हे आपण सांगू शकतो ही त्यांचं स्पेशालिटी आहे. पुढचे अजून 3 मुद्दे महत्त्वाचे दिलेले आहेत ते बघूत आपण कोणकोणते दिलेले आहेत ते. अजंठा केव्जबद्दल हॅव फन और एंटरटेनमेंटसाठी कोणत्या गोष्टी आहेत तर शॉपिंग प्लाझा आहे. खूप फेमस आहे फॉर द व्हरायटी ऑफ स्टोन्स ज्वेलरी मेड ऑफ सेमी प्रिशियस स्टोन्स अँड डेकोरेटिव्ह पीसेस. शॉपिंग प्लाझा त्या ठिकाणी तुम्ही शॉपिंगसाठी जाऊ शकता. अजंठा व्हिजिटर सेंटर म्हणून तिथे तयार केलेलं आहे. म्युझियम आहे तिथं जाऊ शकता. तुम्ही जे काही ठिकाण लिहिलेलं आहे त्या ठिकाणासंबंधी जे काही मनोरंजनाची साधनं आहेत ती इथे लिहायची तुम्हाला. किंवा दोन नंबरचा आता दिलेला आहे माउथ वॉटरिंग किंवा स्पेशल क्युझिन. तिथं खाण्यासाठी काय काय चांगलं आहे. वरण भात पोळी आपल्या इथं. आता अजंठा केव्ज आपल्या इथं असल्यामुळे भाकरी ठेचा चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. बिर्याणी असेल, पुलाव असेल, काही ज्युसेस असतील स्पेशल ते लिहू शकता. अदर नियरबाय साईट सीइंग स्पॉट्स कोणकोणते आहेत. अवतीभोवती कोणते अजून ठिकाणं आहेत बघण्यासारखी ते लिहायचे. त्यामध्ये बीबी का मकबरा औरंगाबादला, दौलताबाद जवळच आहे, दौलताबादचा किल्ला, दौलताबाद फोर्ट, घृष्णेश्वर मंदिर आहे घृष्णेश्वरचं एलोराला ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि जैन केव्ज आहे एलोराला त्यासुद्धा बघू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला टुरिस्ट लिफलेट लिहायचं आहे. हे आपण अजंठा केव्जबद्दल लिहिलेलं तुम्ही दुसऱ्या ठिकाणाबद्दल याच पद्धतीने लिहू शकता. समोर आता शेवटचं दिलेलं आहे तुम्हाला मित्रांनो प्रोजेक्ट. मेक अ लिस्ट ऑफ साइट्स फ्रॉम अवर स्टेट दॅट आर इन्क्लुडेड इन द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. महाराष्ट्रामधल्या जागतिक वारसा ठिकाणांची यादी तुम्हाला तयार करायची आहे. नंतर काय करायचं आहे ट्राय टू विजिट वन ऑफ देम. त्या एक भविष्यामध्ये कधी जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेला तिथे जाऊन तुम्ही त्याला भेट द्यायची आहे. अँड राईट द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट वर्ल्ड हेरिटेज साईट. त्याचं महत्त्व तुम्हाला लिहून काढायचं आहे. ऑल्सो राईट युअर इम्प्रेशन ऑफ इट इन युअर नोटबुक. आणि तुम्हाला त्या भेटीबद्दल काय वाटले हे नोटबुकमध्ये लिहायचं. आता दिस इज अ प्रोजेक्ट फॉर यू सो यू हॅव टू डू इट बाय युअर ओन. आय जस्ट टोल्ड यू द मिनिंग ऑफ द क्वेश्चन. In future we will discuss about it if it is possible for us, but I would recommend you to do this activity by your own on your own. So please complete this activity. Otherwise the rest of the part I have already completed in our other slides. So here we are going to stop. Thank you for watching English Fluent. Keep watching English Fluent. If you like the video, please subscribe the channel and hit the bell icon to get the latest video notifications. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही समस्या असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.